कल के चुनाव नतीजों पर उदय सामंत ने कहा कि कल इसी समय तक चुनाव के नतीजे सामने आ जाएंगे, विपक्ष के भी रिजल्ट स्पष्ट हो जाएंगे। विजय वडेट्टीवार पर निशाना साधा। महाराष्ट्र में कांग्रेस के पास अब कोई मजबूत लीडरशिप नहीं बची है। विजय वडेट्टीवार को भी एहसास हो गया है कि कांग्रेस का स्टेट प्रेसिडेंट कमजोर है और इसी वजह से वो गांधी परिवार के करीब जाने की कोशिश कर रही हैं और हारी हुई कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष बनना चाहती हैं। यही उनकी एकमात्र कोशिश है। मुस्लिम मराठा प्लान पर सवाल, उन्होंने कहा कि एक्शन प्लान तो तैयार किया गया है, लेकिन जरूरत एक्शन मोड में आने की है। उद्धव ठाकरे की सेना ने 25 साल तक मराठी लोगों को केवल लुभाने का काम किया। जो लोग बड़े टेंडर्स में दिलचस्पी रखते थे, उन्हें टेंडर कैसे मिलेंगे, उसी पर उनका पूरा फोकस रहा। अब सिर्फ प्लान नहीं, जमीन पर एक्शन दिखाना होगा। ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन को लेकर बीजेपी की ओर से अथॉरिटी की मांग का मतलब ये नहीं कि सीट मिल गई है। ठाणे में एकनाथ शिंदे और रविंद्र चौहान की राजनीतिक परिपक्वता बीजेपी पदाधिकारियों के लेटर से कहीं ज्यादा अहम है। 29 म्युनिसिपल कॉर्पोरेशन में महायुति का गठबंधन होगा। ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की सूची तैयार होने के बाद चर्चा की जाएगी। नामांकन की तारीख निकलने के बाद ही साफ होगा कि कहां कितने उम्मीदवार मैदान में हैं। अजीत पवार और नवाब मलिक पर अगर नवाब मलिक मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में एनसीपी का नेतृत्व करने जा रही हैं तो ये हमें मंजूर नहीं है। हम गठबंधन के रूप में चुनाव लड़ेंगे, उन्हें अपनी पार्टी खुद बढ़ानी चाहिए, इसमें किसी भी तरह का समझौता नहीं होगा। ठाकरे बंधुओं पर टिप्पणी, कितने भी गठबंधन बन जाए इसका हम पर कोई असर नहीं होगा। 29 में से 29 सीटें महायुति ही जीतेगी। महायुति की जीत तय है, ये काले पत्थर पर खींची गई भगवा रेखा है। जेडपी गठबंधन पर रत्नागिरी जिले के गठबंधन की बातचीत अंतिम चरण में है। जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव महायुति के रूप में लड़े जाएंगे। उद्धव ठाकरे ने मानो अपना राजनीतिक कैलेंडर बना लिया है। वो अगले 25 साल इसी तरह कहेंगे, एक विकेट गया, 2 विकेट गए। सिंधुदुर्ग चुनाव नतीजों पर सिंधुदुर्ग का रिजल्ट भी रत्नागिरी जैसा ही होगा। जो रत्नागिरी में होगा वही सिंधुदुर्ग में भी देखने को मिलेगा। दहशत निर्माण झालेली आहे शहरात, त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं आहे, पण चिंता करण्याचं काय कारण नाही। आता वाघ शहरात आलेला आहे, त्याच्यामुळे बिबट्या पळून जाईल। ओरिजिनल वाघ पट्टेरी हा विचारा। सगळे नकली वाघ आता जाणार का? वडेट्टीवार असं विचारतात, असं म्हणतात की अमित शहा सांगतील तेच, शिवसेनेला सुद्धा असा चेहरा नाही, त्यांचा कुठला आवाज नाही, असं कोण म्हणाले? विजय वडेट्टीवार। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला काही नेतृत्व राहिलेलं नाही। जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कमकुवत आहेत हे कदाचित विजय वडेट्टीवारांना लक्षात आलेलं आहे। त्याच्यामुळं गांधी घराण्याच्या आहे त्याच्यापेक्षा जवळ जाऊन कदाचित त्यांना आता पराभूत होणाऱ्या काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं असेल, म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे। तर मराठी आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ॲक्शन प्लॅन तयार केलेला पाहायला मिळतो। जवळपास BMCमध्ये 227 वॉर्ड्स आहेत, त्यापैकी 21 मुस्लिम आहेत आणि 72 वॉर्ड जवळपास मराठी आहेत। तर मराठी फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर असं एक समीकरण ते आणण्याचा विचार आपण नाही, त्यांनी अनेक वेळा ॲक्शन प्लॅन केलेला आहे। ॲक्शन मोडवर येणं गरजेचं आहे। ॲक्शन प्लॅन काय त्यांचे भरपूर झाले। मुंबईकरांनी मराठी माणूस म्हणून यांच्या हातामध्ये सत्ता दिली, परंतु त्या 25 वर्षामध्ये कसं मुंबईकरांचं वाटोळं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे। स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महानगरातले जे काही प्रलंबित प्रश्न होते हे निकाली लागलेत आणि ज्यांना फक्त काही टेंडरमध्येच इंटरेस्ट होता, ती टेंडर आता आपल्या हातातनं जातील, म्हणून तो खरा ॲक्शन प्लॅन आहे। टेंडर परत आपल्याला कशी मिळतील याच्यासाठी तो ॲक्शन प्लॅन आहे। ॲक्शन प्लॅन करून ॲक्शन मोडवर यावं लागतं। जसं आज रत्नागिरीमध्ये बिबट्या आला, त्याला पळवण्यासाठी तातडीनं 4 तासात आम्ही बैठकीचं आयोजन केलं। कोल्हापूरचे अधिकारी मागवले, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं, SP ना बोलवलं। ह्याला ॲक्शन मोड म्हणतात। ॲक्शन प्लॅन काय? साहेब, ठाण्यामधल्या महानगरपालिकेच्या सीट संदर्भामध्ये भाजपने पदाधिकाऱ्यांशी पत्र लिहून मागणी केलेली आहे, शिवसेनेसोबत युती करू नका, नेमकं काय? त्याला पदाधिकाऱ्यांनी मागणी केली म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही। ठाण्यामध्ये आमचे मुख्य नेते स्वतः एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्व करतात आणि त्यांचं आणि देवेंद्रजींचं राजकीय अनुभव, राजकीय परिपक्वता या पत्रांपेक्षा देखील मोठी आहे। त्याच्यामुळे 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये युती होईल ही 100% खात्री आहे। सर, ठाण्यामध्ये 131 जागांपैकी 48 जागा या भाजप मागते, नेमकं तुम्ही पण त्या समितीमध्ये आहात, नेमकं काय वस्तू? आपण याच्यावर यादी जाहीर झाल्यानंतर चर्चा करू। मुंबई, ठाणा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती आता पण ज्या आहेत त्याच्यावर आपण ज्यावेळी फॉर्म भरायची तारीख संपेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मुंबईमध्ये BJP किती लढतं आहे,
शिवसेना किती लढतं आहे, आताच कशाला आपण बोला. त्याच्यामुळे तुम्हाला रोजची ब्रेकिंग असली पाहिजे म्हणून आम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही अंदाज लिहिता आम्हाला 48 मिळाल्या, आम्हाला 52 मिळाल्या, आम्हाला 72 मिळाल्या. मुंबई ठाणे पुणे आदी महानगरपालिका